ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 7 ऐकणार आहोत. हे काव्य स्तुतीचे फल व सर्प संकट निवारक तसेच सर्व प्रकारचे सरपटणारे प्राण्यांचे विषनाशक हे काव्य आहे. त्वत्संस्तवेन भवसन्तति सन्निबद्धं पापं क्षणात् क्षयमुपैति शरीरभाजाम् आक्रान्तलोकमलिनीलमशेषमाशु सूर्यांशु भिन्नमिव शार्वरमंधकारम्. हे भगवन, आपल्या स्तुतीने प्राण्यांचे अनेक भवातून बांधले गेलेले पापकर्म सर्व लोकात पसरलेले भुंग्याप्रमाणे काळे सूर्यकिरणाने खंडित रात्रीसंबंधी सर्व अंधार क्षणात ताबडतोब नाश झाल्याप्रमाणे नाहीसे होते. हे नाथ, ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांनी रात्रीचा काळोख नाहीसा होतो, त्याचप्रमाणे आपल्या स्तोत्रांनी प्राण्यांचे जन्मांचे एकत्र झालेले पाप नाश पावते. वृद्धी आणखीन मंत्र. ओम ह्रीं अर्घं नमो बीजबुद्धीनं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा. ओम ह्रीं हं सं स्रां श्रीं क्रौं क्लीं सर्वदुरित संकट क्षुद्रोपद्रव कष्टनिवारणं कुरु कुरु स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं नमः. या यंत्राची विधी. हे यंत्र आपण पूर्व दिशेला मुख करून विराजमान करावे. आपण स्वतः हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करावे. आसन देखील हिरवेच असावे, अर्थात पाटावरती हिरवे वस्त्र त्यावर घालून आपण बसावे. सुखासनामध्ये बसून हिरव्या रंगाची माळ पूर्व दिशेला मुख करून दीप आणि धूप, ह्या धूपमध्ये देखील लोबान धूप जर आपण वापरलं तर त्याचा फायदा होईल. 21 दिवसपर्यंत रोज काव्य क्रमांक 7 त्यावरील वृद्धी मंत्र आणि जाप्य ह्याची 108 वेळा आपण आराधना करावी. या आराधनाने सर्व प्रकारचे संकट, क्षुद्र उपद्रव निवारक आणि सर्प विषनाशक बाधा देखील नाश होते. यावरील मंत्र आहे ओम ह्रीं सकल पाप कुष्ठादि दोष सर्प विष विनाशनाय श्री आदिनाथ जिनेन्द्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. श्रोते हो, आज आपण काव्य क्रमांक 7 ऐकला. उद्या आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 8 जे सर्व अरिष्ट योग निवारक काव्य आहे ते आपण ऐकूया. सर्वांना जय जिनेंद्र.